अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। नाजरीन, अपन बघत आहोत आपलं अलसफा कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, जैसा कि आपण जानता हूं, माहे रब्बी अव्वलचो महा जो चांद झालेलो आहे आणि 12 रब्बी अव्वल आपण मोठ्या जोश आणि खरोशे मनवत आहोत। रिवायतच्या मुताबिक आपल्या खेळची सीरत कमिटी गेल्या तकरीबन 40 वर्षापासून ह्या मोक्यावर जुलूसचो इनेकाद करता। नाजरीन, हालात कैसा आहात आपल्याला माहिती आहे। आपल्या खिलाफ दिगर कौमे एकदम एकजा झाली आहात आणि आपल्या इस्लाम आणि मुसलमानाच्या खिलाफ रोज बरोज शरारत केली जाते। आपल्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची तौहीन केली जाते, आपल्या कुराणची बेहुरमती केली जाते। अलगर्ज मोबके जुल्म आणि बर्बरियतचो दौर आहे। पण ह्या वक्तार आपल्या सगळ्या उम्मते मुस्लिमांनी बिला तफरीक एकजा होऊन हालातचो मुकाबलो करणं जरुरी आहे। तेव्हा आपल्यास एकताचो सबूत देण्यासाठी 12 रब्बीउल अव्वलच्या दिसा खेड सीरत कमिटीचे जो जुलूस मुनक्कीद केलो जाणार आहे त्यातला जास्तीत जास्त तादादला आपली हाजिरी लावी। आम्ही आपल्या अलसफा कोकणी न्यूज चॅनलच्या जरिये सगळ्या खेड तालुक्याच्या मुस्लिम जमातशी गुजारिश करता हूं की ह्या जशातलान शामिल व्हा आणि आपलो इश्क रसूल आहे त्याचा इजहार करा। ह्या मोक्यावर सीरत कमिटीचा सदर सिकंदर मूसा सावनी आपल्या अलसफा कोकणी चॅनलशी रूबरू झालं। पेश आहे त्या बाऱ्यात ह्यो रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सिकंदर भाई, अलसफा कोकणी न्यूज चॅनलवर आपला खैर मकदम है आणि आज जी आपली मुलाकात आहे ती खास तौर पर जसे की माह रब्बुल अव्वल जो मुबारक महिनो चालू झालो आहे आणि आपण हर वर्षा ईद ए मिलादुन नबीचो जे है आयोजन करता। तर त्या बाऱ्यात जरा ह्या वर्षा कैसा काय आपलं आयोजन आहे, काय असेल त्या बाऱ्यात जरा तुम्ही सांगा। पहिले अलसफा ग्रुप तुम्ही शुक्रगुजार आहे की तुम्ही माझी एक इंटरव्ह्यू ऐकल्या घ्या। आज आपल्या खेडला आज 41 वर्षा सीरत कमिटी खेड ह्यो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पैदाइशी दिन आणि वफातचो दीस मनवतात खेडला। माशाअल्लाह जुलूस मोठो निघतं आणि पुरी आपली मुस्लिम कौम त्या जुलूसला शरीक असतं आणि त्या दिवसा 2-3 प्रोग्राम ठेवले जातात। नात शरीफचं प्रोग्राम असतं, तकरीरचं प्रोग्राम असतं आणि जुलूस सुबला 8 वाजता उर्दू शाळेतनं निघतं। माशाअल्लाह सगळं मुकर्रीर असतात, हाफिज असतात, तर माशाअल्लाह तिला बेस्ट डिसिप्लिन असतं। पण थोडं आता तिला थोडं बदल आपल्याला करायचं आहे की जर डीजे आपण आणलं, आता जी जनरेशनला डीजे लागतं, तर डीजे आणलं तर त्या डीजेवर फक्त व्यवस्थित नात शरीफ जर हे केलं तर मोप बेस होईल आणि ती पण एकदम लोकाला डिस्टर्ब ना होईल त्या आवाजात जर आपण नात लावलं तर मोप बेस आहे। बघा, हुजूरने आपल्या बेस कल्चर लोकाला आज इस्लामला जर ब्रॉडनेस मोठा काही कोणी केला तर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने केली नात आणि त्यांच्या मुलं आज आपण मुसलमान आहोत, तर त्यांच्या नावावर खराब ही होईल नाव, आपणच ते नाव खराब करू, बाकी कोण नाही। तर आपल्या कौमशी माझी एकच ही आहे, गुजारिश आहे की त्या जुलूसला कौमी एकता दाखवा, नारळ पण ऐसं मारा की आपलं हिंदू भाईला काही तिला वाईट वाटणार नाही आणि कुणाला खराब वाटणार नाही। कुणाबद्दल काही तुम्ही नारळ 24-26 काही करू नको, मेहरबानी करून व्यवस्थित त्या जुलूसचा नियंत्रण करा। सगळी हो जुलूस भले मी अध्यक्ष झालो 5-25 वर्षानंतर, पहिल्यांदा माझ्या नेतृत्वाखाली खलती जुलूस निघणार आहे। मला ती राहिलेलं आहे, मला नशिबात येईल, आज मी घेतलाय ती जबाबदारी। पण माझी पुऱ्या खेडच्या तालुक्याच्या लोकांची एक गुजारिश आहे की तिला व्यवस्थित इज्जतनी तो जुलूस पाय तकमील तक पोचवा आणि पुऱ्या मुसलमानांनी एक दुसऱ्याला कोऑपरेट करा, ही मी सगळ्यांची गुजारिश करताय। सिकंदर भाई, आपलं जो जुलूस निघालं त्याचं शेड्यूल आणि त्याचं रूट कसं आहे? त्याचं शेड्यूल असं आहे की सुबला 8:30 वाजता उर्दू शाळा आपली प्रायमरी शाळा आहे, त्यातनं तो जुलूस निघल पोचरीक मोलला, त्यातनं मग साठी मोल येते, साठी मोल्यातनं मदिना चौकातनं तो एसटी स्टँड रोडला जाईल, एसटी स्टँडशी ती
वाणी पेठेतनं तो तीनबत्ती नाक्यात गावणारे यंदा गणपती असल्यामुळं तो जुलूस अर्बन बँकनं पुन्हा तो राऊंड होईल हुतात्मा कानारी चौक त्यातनं तो रोड सर्कल होऊन पुन्हा तो जगदीश क्लॉथ स्टोअर त्यातनं कोकण बँक त्यातनं महारिक मोल्यातनं पटेल मोल्लो कौशली मोल्लो त्यातनं मग तांबे मोल्यातनं मग पुन्हा उर्दू शाळेत येऊन तो ऍक्सिस होईल. अच्छा. आणि नियाज वगैरेचं टायमिंग कसं काय आहे? नियाज माशाल्लाह आपलं काय आपण केलेलं यावेळी या टायमावर की मगरिब बाद ते ईशापर्यंत बयान ठेवलेला मौलानाचं. तर बयान राहिलं की ईशानंतर जेवण चालू होईल नियाजचं आणि ती 11 वाजेपर्यंत जेवणाचं काय चालू राहील सिलसिला. 11 पर्यंत आम्ही चालू ठेवू, 11 नंतर ती बंद करू. अच्छा सिकंदर भाई, जसं की आपल्या म्हणजे ह्या मुबारक मौक्यावर ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं गेलेलं आहे, तर त्या संदर्भात काय बोलायला पण? माशाअल्लाह अल सफा ग्रुप ही गेले अनेक वर्षापासून बेस काम करते आणि हे ब्लड डोनेशन ग्रुप डोनेट कॅम्प लावली ना ती पण माशाअल्लाह बेस्ट काम आहे. आणि त्या अल्सफाच्या खातल्या पण कामात आम्हाला त्यांनी बोलवा, आम्ही त्यांना कोऑपरेट करू आणि आम्ही त्या लोकांसोबत आहोत. माशाअल्लाह बेस्ट काम आहे, अल्लाह त्यांना सक्सेस करू. आमीन. शुक्रिया, जजाकल्लाह. अल सफा कोकणी न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल आपला मोप शुक्रिया. जजाकल्लाह खैर. अल्लाह हाफिज.